पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराडला अण्णाभाऊ साठेंचं भव्य स्मारक, आमदार अतुल भोसले यांची घोषणा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त कराड येथील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार अतुल भोसले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी बोलताना आमदार अतुल भोसले यांनी कराडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा केली। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान कायम स्मरणात राहावे, यासाठी हे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीच्या वतीनं मागणी करण्यात आली की कराडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं भव्य असं स्मारक हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात यावं। मला मनापासून एका गोष्टीचं समाधान आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वाटेगाव गावी एक भव्य असं स्मारक राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। आणि त्याच धर्तीवर कराड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मातंग समाजाचे बांधव हे येऊ शकतील, त्यांना एक भव्य असं स्मारक जिथं ते येऊन एक नवीन ऊर्जा त्यांना त्या स्मारकाला भेट दिल्यानंतर येईल, अशा प्रकारचं स्मारक। त्याचबरोबर एक अभ्यासिका किंवा सभामंडप, जेणेकरून समाजाचे काही विविध कार्यक्रम असतात ते कार्यक्रम देखील विनाशुल्क समाजाला घेता येतील, असं करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारचा निश्चित स्वरूपी मानस आहे। योग्य ती जागा जर का लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी मला सुचवली तर निश्चित स्वरूपी आपण त्याला लागेल तेवढा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून देऊ आणि खऱ्या अर्थानं समाजाला एकत्रित करण्याचा हा एक प्रसंग असतो। हे एक चांगल्या पद्धतीचं कार्य या उत्सव समितीच्या माध्यमातून होतं, याला सुद्धा ऊर्जा अवस्था येईल।